नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इतिहास या विषयावरील TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महत्त्वाचे प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे येणाऱ्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपणास नक्कीच उपयोगी पडतील। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? ए. मनुस्मृती दहन, बी. काळाराम मंदिर, सी. चवदार तळे सत्याग्रह, डी. वरीलपैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. चवदार तळे सत्याग्रह। प्रश्न दुसरा, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? ए. फ्रेंच, बी. पोर्तुगीज, सी. डी. मुघल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. पोर्तुगीज। प्रश्न तिसरा, दिनमित्राची सुरुवात कोणी केली होती? ए. विठ्ठल शिंदे, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. मुकुंदराव पाटील, डी. छत्रपती शाहू महाराज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मुकुंदराव पाटील। प्रश्न चौथा, काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? ए. लॉर्ड डफरिन, बी. लॉर्ड कॅनिंग, सी. लॉर्ड डलहौसी, डी. लॉर्ड रिपन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. लॉर्ड डफरिन। प्रश्न पाचवा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? ए. लॉर्ड रिपन, बी. लॉर्ड कॅनिंग, सी. लॉर्ड डफरिन, डी. लॉर्ड माउंटबॅटन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. लॉर्ड रिपन। प्रश्न सहावा, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? ए. स्वामी दयानंद सरस्वती, बी. स्वामी विवेकानंद, सी. स्वामी रामकृष्ण परमहंस, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. स्वामी विवेकानंद। प्रश्न सातवा, आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ए. नेताजी सुभाष चंद्र बोस, बी. राजाराम मोहन रॉय, सी. पंडित जवाहरलाल नेहरू, डी. चंद्रशेखर आझाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. राजाराम मोहन रॉय। प्रश्न आठवा, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहे? ए. बाळ गंगाधर टिळक, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. गोपाळ कृष्ण गोखले, डी. गोपाळ गणेश आग्रकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. गोपाळ कृष्ण गोखले। प्रश्न नववा, लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार कोणत्या वर्षी भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात करण्यात आली? ए. 1840, बी. 1835, सी. 1827, डी. 1841। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 1835। प्रश्न दहावा, आर्यबांधव समाज कोठे सुरू करण्यात आला? ए. रत्नागिरी, बी. पुणे, सी. नागपूर, डी. मुंबई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नागपूर। प्रश्न अकरावा, पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी सुरू केले? ए. सावित्रीबाई फुले, बी. रमाबाई रानडे, सी. महर्षी कर्वे, डी. शाहू महाराज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. महर्षी कर्वे। प्रश्न बारावा, कोण विष्णू बुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात? ए. वि. वा. शिरवाडकर, बी. विष्णू भिकाजी गोखले, सी. विष्णू शास्त्री पंडित, डी. विष्णू शास्त्री चिपळूणकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. विष्णू भिकाजी गोखले। प्रश्न तेरावा, मलिक काफूर हा कोणाचा सेनापती होता? ए. अल्लाउद्दीन खिलजी, बी. अकबर बादशहा, सी. शहाजहां, डी. अल्तमश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. अल्लाउद्दीन खिलजी। प्रश्न चौदावा, कोणत्या तुघलक शासकाने देवगिरी किल्ल्याचे नामांतरण दौलताबाद असे केले? ए. अल्लाउद्दीन खिलजी, बी. औरंगजेब, सी. महमद तुघलक, डी. फिरोज शाह तुघलक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मोहम्मद तुघलक। प्रश्न 15वा, दिन-ए-इलाही ही नवी समाज व्यवस्था कोणी निर्माण केली? ए. शहाजहां, बी. औरंगजेब, सी. जहांगीर, डी. अकबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. अकबर। प्रश्न 16वा, राजतरंगिणी या ग्रंथात कोणत्या राज्याचा उल्लेख आढळून येतो? ए. काश्मीर, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात,
डी राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए काश्मीर। प्रश्न 17वा। कोणत्या समाजसुधारकाचा जन्म जामखेड येथे झाला? ए नारायण लोखंडे, बी महात्मा फुले, सी विठ्ठल शिंदे, डी संत गाडगेबाबा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विठ्ठल शिंदे। प्रश्न 18वा। ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? ए डॉक्टर भाऊ दाजीलाल, बी जगन्नाथ शंकर शेठ, सी बाळशास्त्री जांभेकर, डी विष्णुशास्त्री चिपळूणकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए डॉक्टर भाऊ दाजीलाल। प्रश्न 19वा। 1890 मध्ये कोणी पुणे येथे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले? ए महादेव गोविंद रानडे, बी गणेश वासुदेव जोशी, सी बाल गंगाधर टिळक, डी गोपाळ कृष्ण गोखले। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी गोपाळ कृष्ण गोखले। प्रश्न 20वा। कोलकाता या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? ए 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट, बी 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट, सी 1813 चा संधी कायदा, डी 1793 चा संधी कायदा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट। प्रश्न 21वा। 1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती? ए स्त्री शिक्षण, बी सतीबंदी कायदा, सी विधवांना पुनर्विवाहास परवानगी, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विधवांना पुनर्विवाहास परवानगी। प्रश्न 22वा। कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? ए 1909, बी 1919, सी 1935, डी 1945। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 1909। प्रश्न 23वा। 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ए धोंडो केशव कर्वे, बी गोपाळ गणेश आग्रकर, सी महादेव गोविंद रानडे, डी महात्मा फुले। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए धोंडो केशव कर्वे। प्रश्न 24वा। खालीलपैकी कोणता धातू सिंधू संस्कृतीतील लोकांना ज्ञात नव्हता? ए सोने, बी चांदी, सी तांबे, डी लोखंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी लोखंड। प्रश्न 25वा। कोण राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता? ए दंतीदुर्ग, बी हेमांद्री, सी राजाहल, डी सेऊणचंद्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए दंतीदुर्ग। प्रश्न 26वा। भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? ए 21वे, बी 22वे, सी 24वे, डी 23वे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 24वे। प्रश्न 27वा। इतिहासाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ए पिंडार, बी सॉक्रेटिस, सी होमर, डी हेरोडोटस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी हेरोडोटस। प्रश्न 28वा। भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाने घातला? ए ऋग्वेद, बी यजुर्वेद, सी सामवेद, डी अथर्ववेद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सामवेद। प्रश्न 29वा। कोणत्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र उभारले? ए पॅरिस, बी टोकियो, सी बर्लिन, डी कलकत्ता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बर्लिन। प्रश्न 30वा। भारतीय लष्कराने कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? ए 1947, बी 1954, सी 1961, डी 1965। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 1961। मित्रांनो, अशा प्रकारे आपण इतिहास या विषयावरील TCS व IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्न पाहिले, जे नेहमी प्रत्येक परीक्षेत विचारले जात असतात। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या चॅनललाही अवश्य सबस्क्राईब करून घ्या। सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।